नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद 4 अध्याय 11 स्वयंभू मनुंचा उपदेश, श्लोक नंबर 10। नायं मार्गो हि साधूनां ऋषिकेशानुवर्तिनां यदात्मानं परागृह्य पशुवद्भूतवैशसम्। 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 न नहि अयं हा मार्गः मार्ग ही खरोखरच साधूनां प्रामाणिक व्यक्तींचा ऋषिकेश पुरुषोत्तम भगवंतांचा अनुवर्तीनां मार्ग अनुसरणारे यत जो आत्मानं आत्मा पराग शरीर गृह्य असे मानून पशुवत पशूंप्रमाणे भूत प्राणीमात्रांच्या वैशसम हत्या। भाषांतर आहे, मनुष्याने स्वतःच्या देहास आत्मा समजू नये आणि अशा प्रकारे पशुप्रमाणे इतरांच्या शरीरांचा वध करू नये। भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा मार्ग अनुसरणाऱ्या संत पुरुषांनी अशा मार्गास विशेष प्रतिबंध केला आहे।
पुढच्या श्लोकामध्ये स्वयंभू मनु म्हणतात, सर्वभूतात्म भावेन भूतावासम हरिम भवान आराध्यप दुराराध्यम विष्णुस्तत्परमं पदम. विष्णुस्तत्परमं पदम. सर्वभूतात्म भावेन, भगवान श्री हरींचे वैकुंठ वातावरणातील आध्यात्मिक धाम प्राप्त करणे फार दुर्लभ आहे. परंतु तू महाभाग्यशाली आहेस, कारण अखिल जीवमात्रांचे निवासस्थान या रूपामध्ये श्री हरींची तू उपासना केल्यामुळे तुला ते धाम प्राप्त होणार असल्याचे अगोदरच निश्चित झालेले आहे. आणि मग म्हणतात, तू शुद्ध भक्त असल्यामुळे भगवंत तुझे नित्य चिंतन करीत असतात. तसेच भगवंतांच्या सर्व विश्वासपात्र भक्तांकडून तुला मान्यता मिळालेली आहे. तुझे जीवन आदर्श वर्तन दाखवून देण्यासाठी आहे. यास्तव तू इतके निंद कृत्य हाती घेतले आहेस, याचेच मला आश्चर्य वाटत आहे. आणि मग म्हणतात, तितिक्षया करून या मैत्र्या. तितिक्षया करून या मैत्र्याच्या अखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसीदती. हा श्लोक महत्वाचा आहे, 13वा. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे सहनशीलता. करुणा, करुणया. मैत्र्या, मैत्रीपूर्ण भाव. च अखिल जंतुषु, जंतू म्हणजे जीव, सगळे जीव जंतू, सगळ्या जीव प्राणी मात्रांबद्दल सहनशील, करुणा आणि मैत्री असणे. समत्वेन च सर्वात्मा, सर्वांना समभावाने पाहणे. हे भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. भगवान संप्रसीदती. प्रसीदती म्हणजे संतुष्ट करणे. प्रभुपाद त्याचं भाषांतर देतात, जेव्हा भक्त इतर लोकांना सहनशील, करुणा, मैत्री आणि समभावनेने वागवतो, तेव्हा भगवंत त्याच्यावर अति प्रसन्न होतात. आज जन्माष्टमी आहे, सर्वांचा उपवास आहे. भक्त भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतरित होतात, तो दिवस साजरा करतो, आपण साजरा करतो, अतिशय आनंदाने साजरा करतो. भगवंतांना या भौतिक जगामध्ये यायची गरज तेव्हाच भासते जेव्हा आपण विसरलेलो असतो की आपल्या जीवनाचा उद्देश काय. ऑफकोर्स भगवंत देखील आपल्याला मिस करत असतात. जसे इथे स्वयंभू मनु म्हणतात की तू शुद्ध भक्त असल्यामुळे भगवंत तुझे नित्य चिंतन करत असतात. पूर्ण भारत आज भगवंतांची जन्मदिवस साजरा करतो, भगवंतांचा जन्मदिवस साजरा करतो. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, माझा जन्म आणि माझं कर्म ज्याला कळालं तो मुक्त होतो. आजच्या दिवशी आपण चिंतन मनन केलं पाहिजे की भगवंत का जन्म घेतात, काय गरज आहे भगवंतांना जन्म घ्यायची, का आले होते ते, हो की नाही?
एका श्लोकामध्ये भगवान म्हणतात, समोहम सर्व भूतेषु, सर्व जीवांवरती मी समान प्रेम करतो. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, माझा जन्म घ्यायचा उद्देश आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधू लोकांना संरक्षण देणे आणि दुष्ट लोकांचा संहार करणे. हे ऐकायला सगळं इतकं विचित्र वाटतं, हो की नाही? आणि हे ज्ञान अजून कॉम्प्लिकेटेड होतं जेव्हा आपण फक्त आणि फक्त आपल्या इंद्रिय तृप्तीचा विचार करतो. आधीच हे समजायला इतकं जटिल आहे. एका बाजूला म्हणतात समोहम सर्व भूतेषु, एका बाजूला म्हणतात मी यांना संरक्षण देतो, यांना मारतो, यांना संरक्षण देतो, यांना मारतो. मग समोहम सर्व भूतेषु कसं झालं? सर्व जीवांना समभावाने पाहणे कसं होणार? हे कॉम्प्लिकेटेड आहे. त्यात अजून कॉम्प्लिकेटेड आपण ऍड करतो, ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या इंद्रिय तृप्तीच्या भावनेने या सगळ्या ज्ञानाकडे बघतो. मग अजूनच काही समजत नाही आपल्याला, अजून कन्फ्युजन होतं. परंतु ध्रुव महाराजांना पूर्ण ज्ञान मिळालेलं, पूर्ण ज्ञानी होते ध्रुव महाराज, कम्प्लिटली ज्ञानी. त्यामुळे कसं वागलं पाहिजे आणि कसं वागलं नसलं पाहिजे हे ध्रुव महाराजांना माहिती होतं. स्वयंभू मनू जे आहेत, काल आपण जसं वाचत होतो की त्याचे आजोबा हे अखिल मानव जातीचे प्रजापिता आहेत. मानवानी कसं वागलं पाहिजे, कसं वागलं नसलं पाहिजे याचं लॉ बुक लिहिणारे आहेत. तेच समजावून सांगायला आले. ते म्हणतात मनुष्याने स्वतःच्या देहास आत्मा समजू नये. सगळी चूक इथून सुरू होते. स्वतःला शरीर समजायला लागला की सगळे प्रॉब्लेम, सगळी चूक, एक मिस्टेक, मेजर मिस्टेक जी आपण पर्सनली इंडिव्हिज्युअली पण केलेली आहे आणि कलेक्टिव्हली पण केलेली आहे. सामाजिक दृष्ट्या पण सगळेजण हेच, समाजाची प्रगती, समाजाची वाटचाल, पण जे काही आहे आपली अर्थव्यवस्था, एज्युकेशन सिस्टम, समाज, सोशल सिस्टम, सगळं या बेसिसवर आहे की मी शरीर आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात. स्वयंभू म्हणू ध्रुव महाराजांना इनडायरेक्टली सांगतायत की तू स्वतःला शरीर समजायला लागलायस, तुला तर पूर्ण ज्ञान दिलेलं भगवंतांनी. असं ज्ञान, जे ज्ञान कोणालाही मिळत नाही, मिळालं तरी इतकं कन्फ्युजिंग आहे, कळत नाही. ते ज्ञान तुला फक्त ट्रान्सफर करून दिलं भगवंतांनी. परंतु माया इतकी स्ट्रॉंग आहे, परत आपल्याला ती शारीरिक लेवलला घेऊन येते, भौतिक लेवलला घेऊन येते. कारण आपली प्रवृत्ती तशी असते. मायेला पण दोष देण्यात काय अर्थ नाही. स्वतःला देह समजू नको आणि इतर पशु पक्ष्यांचा वध करू नको. अशा प्रकारे पशुप्रमाणे इतरांच्या शरीराचा वध करू नको. भगवंतांची भक्तिमय सेवा करणारे जे कोणी ऋषी, मुनी, संत, महात्मे होऊन गेले, त्या सर्वांनी सांगितलेलं आहे हे केलं नसलं पाहिजे. स्वयंभू म्हणून म्हणतात भगवंतांबद्दलचं हे ज्ञान प्राप्त करणे आणि भगवंतांचं धाम प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. आणि तुला ते ऑलरेडी मिळालेलं आहे. भगवंतांनी गॅरंटी देऊन गेलेले आहेत भगवंत तुला हे वागणं शोभत नाही. बघा,
परत एकदा भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. माझा जन्म ज्याला कळाला, माझं कर्म ज्याला कळालं, त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. आज भगवंतांचा जन्मदिवस आहे. तुम्हाला जर समजलं भगवंत जन्म का घेतात, कसं काय घेतात, कुठे कुठे आहे हा श्लोक भगवद्गीतेमध्ये? 4थ्या अध्यायात, बरोबर काय? दुसऱ्या अध्यायात सांगतात अजोपी, मी अजन्म आहे. दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायात सांग, एक म्हणतात की मी कधी जन्मच घेत नाही, माझा कधी जन्मच होत नाही. परत सांगतात की माझा जन्म ज्याला समजतो तो मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे वैकुंठ धामात जातो. स्वयंभू म्हणून इथे ध्रुव महाराज म्हणतात की तुला वैकुंठ धामात जायचं तुझी गॅरंटी दिलेली आहे. तुला का गॅरंटी दिलेलं आहे? कारण तू समजलायस की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत. पूर्ण ज्ञान मिळालेलं आहे तुला. ज्ञानाशिवाय मिळू शकत नाही. आणि ज्ञान हे भगवंतांची कृपा असल्याशिवाय मिळू शकत नाही. हे ध्रुव महाराजांच्या कथेवरून आपण जाणलं. मग ज्ञान काय आहे? काय ज्ञान? सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग सांगतात स्वयंभू म्हणू की तू भक्त असल्यामुळे भगवंत तुझे सदैव चिंतन करतात. का? कारण तू भक्त आहेस. भक्त आहेस म्हणजे तू कोण आहेस? सगळ्या बाकीच्या भक्तांकडून देखील तुला सर्टिफिकेट मिळालेलं आहे तू भक्त आहेस म्हणून. म्हणजे भक्त आहेस म्हणजे तू कोण आहेस? तर भक्ताचं जीवन हे आदर्श वर्तन दाखवून देण्यासाठी असतं. प्रभुपाद देखील म्हणतात तुम्ही जर चुकीचं वागला तर भगवंतांवर लांछन येणार आहे. तुम्ही भगवंतांचे भक्ताचं जीवन हे आदर्श वर्तन दाखवण्यासाठी असतं. आणि तुझ्या हातून असं कृत्य व्हायला लागलंय, दुसऱ्यांना विनाकारण मारायला लागलायस, मलाच आश्चर्य वाटायला लागले म्हणतात स्वयंभू म्हणून. मग सांगतात की भक्त जो असतो तो सदैव सहनशील असला पाहिजे. करुणा, मैत्री, सर्व जीवांप्रती समभाव हे भक्ताचं लक्षण आहे. त्याच्यानेच भगवंत अतिशय प्रसन्न होतात. चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना सांगतात जीवे दया नामे रुची वैष्णव सेवन इह चार धर्म नाही सुन सनातन. सनातन गोस्वामी सांगे सनातन जीवे दया, सर्व जीवांप्रती दया असणे मनामध्ये, आणि नामे रुची, भगवंतांच्या नामामध्ये रुची असणे, आणि वैष्णव सेवन, वैष्णवांप्रती सेवा भाव असणे, वैष्णवांप्रती अपराध भाव नसणे. हेच धर्म आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही धर्म नाही. ऐक सनातन म्हणतात चैतन्य महाप्रभू. परंतु तेच भगवंत म्हणतात की जो दुष्ट आहे त्याला मारण्यासाठी मी येतो. हे अर्जुन, जे हे सगळे दुष्ट आहेत त्यांना मारण्यासाठी मला मदत कर. मग आपण परत कन्फ्युज होतो. ध्रुव महाराज इथे दुष्टांना तर मारतायत, कवी नाही. मग कसं समजावून घ्यायचं? भागवतमच्याच पहिल्या स्कंदामध्ये हे समजावून सांगितलेलं आहे की कोणताही जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून राहावंच लागतं त्याला. जीवो जीवस्य जीवनाम. परंतु मनुष्याचं जीवन जे दिलेलं आहे ते अतिहिंसा करण्यासाठी दिलेलं आहे. नातिहिंस्रेण. हिंसा करावीच लागते, परंतु न अतिहिंस्रेण.
स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी किंवा क्रोधित होऊन हिंसा केली नसली पाहिजे. अर्जुन भक्त होता. प्रभुपाद समजावून सांगतात की नाही, अर्जुन भक्त होता म्हणून तो म्हणत होता की मी काय यांना मारणार नाही. कारण अर्जुनच्या मनामध्ये सहनशीलता, करुणा, दया, मैत्री होती. म्हणून तो म्हणत होता मी काय या जीवांना मारणार नाही. ते पण चुकीचं आहे. इथे ध्रुव महाराज भावाला मारलं म्हणून क्रोधित होऊन सगळ्यांना मारायला लागले. हे पण चुकीचं आहे. हो की नाही? भगवंत म्हणतात माझा जन्म आणि कर्म ज्याला समजला तो मुक्त झाला. मग भगवंतांचं कर्म काय आहे? साधूंचं रक्षण करणे आणि असुरांचा संहार करणे. मग यक्ष एक टाईपचे असुरच होते, नॉट कम्प्लिटली, परंतु इन बिटवीन. शिवजींचे उपासक असतात, भूतांमध्ये मोडतात. परंतु असुरांना देखील विनाकारण अति तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी तुम्ही मारलं नसलं पाहिजे. अर्जुनला वाटत होतं की मी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मारतोय यांना, मारलं नसलं पाहिजे. पण भगवंत समजावून सांगतात की तुझ्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही, माझ्या कामासाठी. माझं काम आहे साधूंचं रक्षण करणे, असुरांचा नाश करणे. हे काम मी स्वतः पण करू शकतो, परंतु तू मान्य केलंयस, तू माझा भक्त आहेस. मग भक्त म्हणून तुला माझी सेवा केली पाहिजे, तर तुला मी ही सेवा देतोय. ती सेवा म्हणून केलंस तर नाही तुला कुठलं पाप लागणार आहे, नाही तू कुठल्या पापाच्या बंधनात अडकणार आहेस. उलट सेवा म्हणून जर केलास तर तू मुक्त होणार आहेस. आता याला पण भगवान श्रीकृष्ण जीवांच्या प्रती दया म्हणतात. एक दया आपल्याला माहिती आहे ती म्हणजे न मारणे, परंतु दुसरी दया भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात मारणे. हो की नाही? काल जसं आपण चर्चा करत होतो की जो असुरी प्रवृत्तीचा व्यक्ती असतो त्याला मारणे देखील एक प्रकारची दया असते. परंतु ते मारणे देखील भगवंतांची सेवा म्हणून असलं पाहिजे, तुम्हाला क्रोध आला म्हणून नाही. तर ते यक्ष काइंड ऑफ असुरच होते, परंतु ध्रुव महाराज त्यांना मारत सुटले कारण त्यांना स्वतःला क्रोध आलेला. माझ्या भावाला मारलं तुम्ही, भगवंतांची सेवा नाही झाली. मग ते परत पाप कर्म होतं, बंधनात टाकणारे होत. समजायला कठीण आहे, म्हणूनच शास्त्र आणि गुरु आणि साधू यांचा आश्रय घ्यावा लागतो. आणि 99.9% केसेस मध्ये हे सगळं समजायला कठीण जातं, फक्त आणि फक्त आपल्या इंद्रिय तृप्तीमुळे, आपल्या देहात्म बुद्धीमुळे. स्वतःला आपण शरीर समजलो की नाही भागवतम समजणार आहे, नाही भगवद्गीता समजणार आहे, नाही गुरुची वाणी समजणार आहे, ना गुरुचं आचरण समजणार आहे, ना भगवंतांची वाणी समजणार आहे, भगवंतांचं आचरण समजणार. म्हणून या सगळ्या उपदेशांची सुरुवात स्वयंभू मनू करतात. मनुष्याने स्वतःच्या देहास आत्मा समजू नये. शरीराला आपण स्वतः समजलो ना, या शरीराच्या अगेन्स्ट जे काही आहे त्याच्याबद्दल क्रोध आपल्याला येणार, 100% येणार. ज्या दिवशी आपण स्वतःला शरीर समजायचं बंद केलो त्या दिवशी फक्त आपण भगवंतांचे होतो. मग आपल्या जीवनात दुसरा काही धर्मच राहत नाही. जीवे दया नामे रुची वैष्णव सेवन. हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे. मला माहिती नाही हा श्लोक मला आज का आठवला, जीवे दया नामे रुची वैष्णव सेवन. इह चार धर्म नाही सुन सनातन. आपण परत कन्फ्यूज होतो की मग फॅमिलीला सोडायचं का काय करायचं.
कारण फॅमिली आपल्या शरीराशी संबंधित आहे. बघा ध्रुव महाराजांना क्रोध आला कारण भावाला मारलं. दुसऱ्या कोणाला मारलं असतं यक्षाने गेले असते ध्रुव महाराज. भाऊ कसा झाला तुझा? तो शरीराशी संबंधित होता. पुढच्या जन्मात थोडीच उत्तम तुझा भाव असणार आहे ना, तू उत्तमचा भाव असणार आहे. सेम आपली पण स्टोरी आहे आपल्या जीवनामध्ये, ज्याला आपण कुटुंबीय म्हणतो. पती पत्नी मुलं बाळ घरदार रिलेटिव्ह सुत आप्त सगळे. परंतु भगवंतांनीच हे जोडलेत आपल्याला आपल्या कर्माची निर्जरा करण्यासाठी. तुम्हाला पत्नी दिलेली आहे, पती दिलेला आहे, मुलं बाळ दिलेले आहेत, संसार दिलेला आहे. मग करायचं काय? परत कन्फ्यूज होतो आपण. शारीरिक लेवलला विचार करायचं नाही, पण शारीरिक लेवललाच हे सगळे संबंध आहेत, सोडायचे नाही म्हणून पण सांगितलंय. पण एका ठराविक काळानंतर सोडून द्या पण म्हणून सांगितलंय. आता कलियुगामध्ये हे सगळं वर्णाश्रमाचं आचरण करणे कठीण आहे, आपण परत कन्फ्यूज होतो. तर हा जो श्लोक आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला, जीवे दया नामे रुची. बस एवढंच काम असलं पाहिजे आपलं. वैष्णव सेवन. भगवंतांच्या नामामध्ये ज्याला टेस्ट येते, रुची येते, आनंद मिळायला लागतो, तो उठता बसता शयने, त्याच्यानंतरचाच हा श्लोक आहे, शयने बसणे असं काहीतरी. बसणे मराठीमध्ये. झोपताना उठताना बसताना खाताना पिताना फक्त भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे आपण. आणि मग दुसऱ्या जीवांप्रती, आता या भौतिक जगामध्ये राहतो त्यामुळे दुसऱ्या जीवांशी आपला संबंध तर येणार, मग ते घरचे असोत बाहेरचे असोत. मग तो संबंध कसा असला पाहिजे? जीवे दया. सर्वांप्रती दयाने मैत्रीने करुणेने बघायला शिकलं पाहिजे आपण. मग त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही. समत्वेन च सर्वात्मा, स्वयंभू म्हणून सांगतात. तितिक्षया करुणया मैत्र्याच्या अखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसिद्धती. मग ही दया करुणा, ज्याला जीवे दया म्हणजे हाच धर्म आहे. जीवे दया नामे रुची हाच धर्म आहे. नामामध्ये रुची आणि जीवांप्रती दया हाच धर्म आहे, दुसरा धर्मच नाही. मग ही जीवे दया जी आहे, जीवांप्रती दया, ही कशी असली पाहिजे? भगवद्गीतेमध्ये रिपीटेडली सांगितलंय. स्वयंभू म्हणून इथे पुन्हा सांगतात ध्रुव महाराजांना, समत्वेन च सर्व. समत्वेन, समत्व असलं पाहिजे त्याच्यामध्ये. समोहम सर्वभूतेषु. भगवान श्रीकृष्ण देखील स्वतः म्हणत, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला, आपल्या मुलबाळ, आपल्या आई वडिलांना आपण एक जीव म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. लक्षात येते का? आजपर्यंत आपण पत्नी म्हणून पाहत होतो, अडकलेलो त्याचबरोबर अडकवलेलं. पती म्हणून पाहत होतो, अडकून ठेवलंय. काही केसेसमध्ये स्वतः अडकलेले असतात, काही केसेसमध्ये अडकून ठेवलेलं असतं त्यांना त्या बंधनामध्ये. सोडता पण येत नाही. मग काय करायचं? तर सगळ्यांना जीव म्हणून पाहायला शिकायचं. आणि मग जीव म्हणून जेव्हा वैष्णव पाहायला शिकतो, तेव्हा त्याचा धर्म आहे की सर्व जीवांप्रती दया मैत्री करुणा असणे. मग त्याच्यात आपले कुटुंबीय पण त्याच दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. आणि सर्वात मोठी दया असते ते म्हणजे या दुःखालयामध्ये हे बिचारे अडकलेत, जितके आसुरी प्रवृत्तीचे तितके जास्त अडकलेले असतात. मग प्रचार करणे आपला मेन धर्म आहे. तुमचा आचरण देखील प्रचारच असतं, तुम्ही नाही केला तरी. महाप्रचार घरातूनच सुरू झाला पाहिजे. ही दया, जीवे दया, जीवांप्रती जी दया आहे, करुणा आहे, ती घरातूनच सुरुवात झाली पाहिजे त्याची. इझी ऍक्सेस आहे. तुमचं ऐकून पण घेतील मोस्ट प्रॉबेबली. बाहेरचे लोक तुमचं ऐकून पण घेणार नाहीत. भगवद्गीतेचं तुम्ही काय सांगायला गेलात, घरातले ऐकून तरी घेतील. मग घरातूनच सुरुवात करायची. या पद्धतीने जर तुम्ही आपला भाव निर्माण केला की माझे घरचे पण जीवच आहेत,
बिचारे. मी खूप ग्रेट आहे या दृष्टिकोनातून बिचारे नाही. परत तुमचा अहंकार तुम्हाला पतन होण्यासाठी कारणीभूत ठरतो. बिचारे म्हणजे या भौतिक जगामध्ये देहात्मबुद्धीमध्ये स्वतःला शरीर समजून अडकलेत, कसे बाहेर पडतील? याचा विचार करणे, याचा प्रचार करणे, हेच आचरणामध्ये देखील आपल्या असणे, त्यालाच भगवंतांचा भक्त म्हणतात. खूप महत्वाचं आहे. ज्याच्या विचारामध्ये आहे, आचरणामध्ये आहे, परंतु त्याचा जो प्रचार करत नाही तो पण भगवंतांचा भक्त नसतो. कारण भगवंतांचं काम आहे प्रचार करणे. अर्जुन म्हणतोय की मला सर्व जीवांप्रती दया आहे. भगवान म्हणतात ठीक आहे, माझं काम पण कर. नाही, मला तुमचं काम करायचं नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूरांना म्हणतात की तुमचा आचार, विचार, प्रचार सगळं एक आहे, म्हणून तुम्ही आचार्य आहात. म्हणून मी तुम्हाला आचार्य ही पदवी देत आहे, नामाचार. हे खूप महत्वाचं असतं. हा जो 13वा श्लोक आहे तो आपण उद्या परत वाचू. उद्या मे बी नसणार आहे आपलं भागवतम. परंतु 10, 11, 12 तात्पर्य मी आज वाचतो. माफ करा, तात्पर्य वाचायचं सोडून मी माझंच बरळत बसलो आज. मला आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या हा श्लोक आठवला, जीवे दया नामे रुची. प्रभुपाद म्हणतात साधूनाम ऋषिकेशानुवर्तीनाम. हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत. साधू म्हणजे संत पुरुष. संत पुरुष. तथापि खरा संत पुरुष कोण आहे? भगवान श्री ऋषिकेशांची सेवा करण्याचा मार्ग जो अनुसरतो तो साधू आहे. नारद पंचरात्रामध्ये म्हटलेले आहे, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. स्वतःच्या इंद्रियांद्वारे भगवंतांची सेवा करण्याच्या प्रक्रियेला भक्ती अर्थात भक्तिमय सेवा असे म्हणतात. म्हणून भगवंतांच्या सेवेमध्ये आधीच रमलेल्या मनुष्याने स्वतःच्या व्यक्तिगत इंद्रिय तृप्तीमध्ये का रत व्हावे? त्याला साधू म्हणायचं. सिंपल व्याख्या जर तुम्ही लक्षात ठेवायची असेल तर सिंपल व्याख्या लक्षात ठेवा. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम. जो भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये दिवस रात्र प्रत्येक निमिष घटक क्षण 24 तास काय म्हणतात इंग्लिश मध्ये 24/7 असतो तो साधू असतो. आपल्याला कोण साधू वाटतो? जो आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जो सांगतो तो साधू वाटतो. तो कसा साधू असेल? हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. लोकांना गोड गोड बोलणारे साधू खूप आवडतात. लगेच आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. कठोर बोलणारा साधू आवडत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, बघा आज जन्मदिवस आहे भगवंतांचा. भगवंतांचा जन्म का होतो हे तुम्ही समजला तर तुम्ही मुक्त होता. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेती. त्या देहाला पुन्हा जन्म नाही. जर तुम्हाला समजलं भगवंत काय येतात, कशासाठी येतात, काय करतात. मग त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः असं म्हणत नाहीत मी गोड गोड बोलतो, सगळ्यांची सेवा करतो, साधूंना प्रेम देतो. विनाशाय दुष्कृतीना. जे वाईट वागणारे आहेत त्यांचा संहार देखील मीच करतो, त्यांना नष्ट देखील मीच करतो. म्हणजे साधू, मग आपण भगवंतांचे भक्त आहोत तर भक्ताचं पण काम तेच असलं पाहिजे. साधू नुसतं गोड गोड बोलणारा असून कसं चालेल? हो की नाही? आपली सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत वापरायची आहेत आपल्याला, बस. भगवंतांविरुद्ध जो वागतो त्याच्याबद्दल क्रोध येणे साहजिक आहे. नाहीतर हनुमानजींना सर्वश्रेष्ठ भक्त कसं काय म्हटलं असतं? अति भयानक क्रोधी. हो की नाही? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये रत कसा काय होऊ शकतो? तो होऊच शकत नाही. त्याला साधू म्हणायचं.
ऑफकोर्स तुम्हाला ही साधी सोपी व्याख्या जर समजली नाही साधू म्हणजे कोण याची, तर डिटेलमध्ये पण दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिर, आर्जवम, अभयम, सत्व संशुद्धि, ज्ञान योग व्यवस्थित ही, क्षमा दम तप शौच, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहे तो साधू. परंतु मजेची गोष्ट अशी आहे, ह्या गुणांचा अभ्यास करत बसला तुम्ही आणि एक एक गुण आचरणात आणायचा प्रयत्न करायला लागला तर तुम्हाला अनंत जन्म लागतील. सगळं सोडलं आणि फक्त भगवंतांच्या चरण कमलांमध्ये तुम्ही पडला, म्हणाला की मला फक्त तुमची सेवा करायची, तुम्हाला जे वाईट वाटेल ते मला बिलकुल करायचं नाही उद्यापासून, आणि तुम्हाला जे चांगलं वाटतंय तेच करायचं उद्यापासून. तर मग तो आपोआप त्याच्यामध्ये साधूची सगळी लक्षणं येतात, त्याला स्पेसिफिकली काही शिकायची गरज लागत नाही. व्हॉट इज दॅट श्लोक? मला पराव भक्तस्य कतो महद्गुणा, व्हॉट इज समथिंग लाईक दॅट. श्लोक आहे ना. जो भक्त असतो त्याच्यामध्ये सगळे गुण आपोआप येतात, आणि जो भक्त नसतो तो कितीही चांगला वागत असला तरी त्याचा काही उपयोग नाही. हे लक्षात घ्या. हे आपल्याला लक्षात येत नाही, मग आपण कॉम्प्लिकेटेड ज्ञानार्जन करत बसतो. प्रभुपाद नेहमी एक श्लोक आहे की काय माहिती नाही, प्रभुपाद नेहमी हे सांगायचे, आराधते, आराधते हरि, आराधते हरि तपसा तत किम, नाराधते हरि तपसा तत किम. जो हरीची आराधना करण्यामध्ये 24 तास बिझी आहे, बिलकुल त्याला दुसऱ्या स्वतःबद्दल बिलकुल विचार मनामध्ये येत नाही, त्याला दुसरी कुठली तपस्या, ज्ञानार्जन, वेद पठन करण्याची काय गरज आहे. आराधित हरि तपसा तत किम, नाराधित हरि तपसा तत किम. आणि जो हरीची आराधना करत नाही त्याने किती तपस्या केली, वेदाध्ययन केलं तरी काय उपयोग आहे. जो हरीची आराधना करतोय त्याने वेद पठन तपस्या केली, काय उपयोग आहे. जो हरीची उपासना करत नाही त्याने वेद तपस्या केली, काय उपयोग आहे. इथे स्वयंभू म्हणून ध्रुवकला काय सांगतात, का सांगतायत हे सगळं? कारण तू 100% टॉपमोस्ट स्टेजला गेलेला भक्त आहेस, तुझ्यामध्ये भक्ताचे गुण दिसेनाच झालेत. दिसत होते परंतु तात्पुरतं काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तात्पुरतं पतन झाल्यासारखं दिसतंय तुझं. ध्रुव महाराज हे भगवंतांचे विशुद्ध सेवक आहेत असा उपदेश भगवान म्हणून येथे त्यांना दिला. ध्रुव महाराजांनी पशूंप्रमाणे देहात्म बुद्धीमध्ये का अनावश्यक गुरफटून जावे. एक पशु विचार करतो की दुसऱ्या पशुचे शरीर आपले अन्न आहे, म्हणून देहात्म बुद्धीमध्ये रमलेला पशु दुसऱ्यावर चढाई करतो, अटॅक करतो. मनुष्याने आणि विशेष करून भगवत भक्ताने कधीच असे कार्य करू नये. साधू अर्थात संत वृत्तीच्या भक्ताने पशूंची कधीही अकारण हत्या करू नये. हे भारतामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, घाबरून पण हे करायचं नाही. खूप लहानपणी मी ऐकलेलं, आम्ही जैन धर्मात आलो त्यामुळे जैन धर्मामध्ये हे अहिंसा परमो धर्म मानलं जातं. भगवान महावीर जे आहेत त्यांच्या ह्याच्यातले तर ते रोज कुठेही जाताना ते खाली बघून जातात की माझ्याच्याने कुठल्या जीवावरती पाय पडेल आणि मरेल तो बिचारा. मुंग्यांना वगैरे बघत जातात. आमच्या लहानपणी एक असे साधू आमच्या गावात आलेले, ते समजावून सांगत होते की याला जीव दया म्हणतात.
ते समजावून सांगत होते की परंतु आजचा व्यक्ती काय करतो, खाली बघून चालतो की माझा पाय चुकून मुंगींवरती पडणार नाही, परंतु त्याच्या मनामध्ये दया नाही, त्याच्या मनामध्ये भीती आहे. तो विचार करतोय की मुंगीवरती जर माझा पाय पडला तर मला पाप लागेल, आणि मला पाप लागलं तर मला पापाचं फळ भोगावं लागेल, नरकात जावं लागेल. तो स्वतःचाच विचार करतोय अजून पण. तर या भीतीपोटी धार्मिक वागणारे जास्त आहेत भारतामध्ये. हो की नाही? मग भीतीपोटी म्हणजेच परत देहात्मबुद्धी आली. माझ्या देहाचं काय होणार? आणि देहात्मबुद्धीमध्ये जर आपण राहून धर्म, ग्रंथ, भक्ती वगैरे समजावून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो, तर पुन्हा आपण त्याच गर्केमध्ये अडकतो. मेन गोष्ट आहे इथे चेतो दर्पण मार्जनम झालं पाहिजे. ज्याची नामामध्ये रुची आहे त्याचं हृदय शुद्ध झालं पाहिजे हळूहळू. आणि त्या हृदयामध्ये ह्या भावना आल्या पाहिजेत. सहनशीलता, करुणा, मैत्री, समभाव. साधू अर्थात संत वृत्तीच्या भक्ताने पशूंची कधीही अकारण हत्या करू नये. चेतन आत्मा आणि परमात्म्याच्या अखिल प्राणी मात्र्यांच्या भौतिक शरीरांमध्ये निवास केल्याविना ती अस्तित्वात राहू शकत नाहीत. चेतन आत्मा आणि परमात्मा अखिल प्राणी मात्रांच्या भौतिक शरीरामध्ये निवास केल्याविना ती अस्तित्वात राहू शकत नाहीत. चेतन आत्मा हा प्रत्येक अणुरेणूंमध्ये उपस्थित असणाऱ्या परमात्म्यावर अवलंबून असतो. म्हणून प्रत्येक भौतिक आणि आध्यात्मिक वस्तूचे अस्तित्व भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे भगवंतांना या श्लोकामध्ये भूतवास असे संबोधण्यात आले आहे. सर्व भूतात्म भावेन भूतवासम हरिं भवान. अखिल जीव मात्रांचे निवासस्थान या रूपामध्ये श्री हरींची तू उपासना केल्यामुळे तुला ते धाम प्राप्त होणार असल्याचे अगोदरच निश्चित झालेले आहे. भाग्यशाली आहेस तू, महाभाग्यशाली. हे खूप दुर्लभ असतं. खूप अतिशय दुर्लभ असतं. ते तुला मिळणार आहे, पण तू चुका लागलायस. ध्रुव महाराजांचे आजोबा मनू यांनी जेव्हा त्यांना युद्ध थांबवण्याची विनंती केली तेव्हा ते एक क्षत्रिय या नात्याने आपल्या आजोबांशी वादविवाद करू शकले असते. तथापि क्षत्रिय या नात्याने शत्रूशी युद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत ध्रुव महाराज मांडू शकले असते. तरी त्यांना सांगण्यात आले की प्रत्येक जीव मात्रामध्ये भगवंतांचा निवास असल्यामुळे आणि यासाठी त्याचे शरीर भगवंतांच्या मंदिरात समानच असल्यामुळे कोणत्याही जीवाच्या अनावश्यक हिंसेस अनुमती नाही, क्षत्रिय असला तरी. कालच आपण चर्चा करत होतो का कालच्या क्लासमध्ये, बऱ्याच लोकांना क्षत्रिय म्हणजे वाटतं की क्रोधित व्हायचं आणि मारायचं. आजकाल पण असंच लोकांना वाटतं. पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी क्रोधाचा उपयोग करून घेतात. क्षत्रियचा अर्थ असतो बघा, शास्त्रामध्ये देखील जिथं जिथं क्षत्रिय म्हटलं जातं लगे आपल्या डोक्यात येतं क्षत्रिय म्हणजे जो लढाई करणारा, युद्ध करणारा. क्षत्रिय म्हणजे जो परफेक्ट ऍडमिनिस्ट्रेटर असतो, मॅनेजमेंट ज्याला परफेक्ट जमतं त्याला क्षत्रिय म्हणायचं. जो युद्ध न करता मॅनेज करू शकतो तो परफेक्ट क्षत्रिय असतो. परंतु गरज पडलीच तर सर्व जीव ओतून युद्ध करायला देखील तयार असतो, कारण तो भगवंतांचा भक्त असतो. युद्ध कसं टाळलं पाहिजे हे क्षत्रियाच्या ट्रेनिंगचा जवळजवळ अर्धा भाग हाच असतो की युद्ध कसं टाळलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये हानी खूप होते सर्वांचीच. परंतु टाळायचा प्रश्न नसेल, टाळता येत नसेल तर युद्धाला तयार पण असलं पाहिजे, त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षत्रिय म्हणजे असं नाही. हाच प्रॉब्लेम आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना शिवाजी महाराज का समजले नाहीत? शिवाजी महाराज म्हटलं की घोड्यावर बसलेले तलवार हातात घेतलेली व्यक्तीच आपल्याला आढळते.
डोळ्यासमोर येते. ऍक्च्युली ते युद्ध करणं हे काय म्हणतात त्याला, ते टाळू शकत नव्हते म्हणून युद्ध केले. परंतु खरा क्षत्रियत्व असतो जो प्रजेचं रक्षण करण्यासाठी बाकीच्या गोष्टी करत असतो. शिवाजी महाराजांनी काय काय केले आपल्याला माहितीच नाही, फक्त तलवार हातात घेतली एवढंच माहिती. क्षत्रियाचा धर्म आहे दुसऱ्याला मारणे, परंतु ते धर्माच्या रक्षणासाठी. उगी दुसऱ्याला मारणे क्षत्रियाचा धर्म नसतो. तर ते व्यवस्थितरित्या समजावून सांगतात मनू आपल्या नातूला. प्रत्येक जीवामध्ये भगवंत वास करतात, त्याला तू मारायला चाललायस. आता कोणी एखादा व्यक्ती असा तर्कवितर्क करेल की मग कोणालाच मारलं नसलं पाहिजे, मग जे लोक म्हणतात अहिंसा परमो धर्म, त्यात काय वाईट आहे. व ज्या शरीरामध्ये भगवंत वास करतात त्याला बिलकुल तुम्ही मारलं नसलं पाहिजे, परंतु जर भगवंतांनीच सांगितलं असेल की त्याला मार, तर मारायला काही हरकत नाही. जसं की आपण भाजीपाला वगैरे खातो, ते शास्त्र भगवंतांनी सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय तुम्ही हे खाऊ शकता. तसंच भगवंत सांगतात तुम्ही यांना मारू शकता, कारण हे असुरी प्रवृत्तीचे झालेले आहेत आता. ध्रुव महाराज शुद्ध भक्त होते आणि ते भगवंतांचे चिंतन करण्यात नित्य रमलेले असत. त्याचप्रमाणे जे शुद्ध भक्त दिवसातील 24ही तास केवळ भगवंतांचे चिंतन करतात, त्यांचे चिंतन भगवंतांकडून सदैव केले जाते. मग हे रिपीटेडली प्रभुपाद सांगतात, 24ही तास. हे जे खोटी चुकीची भक्ती आजकाल आपल्याला सांगितली जाते, त्याच्यामुळे जास्त नुकसान होते. प्रभुपाद एक शुद्ध भक्त होते, संत होते, आचार्य होते. तुम्हाला खोटं बोलून कधीही भक्तीकडे आकर्षित करून घेणार नाही. प्रभुपादांना नाही अनुयायी वाढवायचे होते, नाही फेमस व्हायचं होतं. त्यामुळे जे आहे ते रोखठोक सांगतात प्रभुपाद. 24 तास तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे, चिंतनामध्ये असलं पाहिजे. त्यालाच भक्त म्हणतात. असं सांगणारा आचार्य आपल्याला आवडत नाही, हो की नाही? जे भक्त दिवसातील 24ही तास केवळ भगवंतांचे चिंतन करतात, त्यांचे चिंतन भगवंतांकडून सदैव केले जाते. तुम्ही एक क्षण भगवंतांपासून राहणार नसाल तर भगवंत कसे तुमच्यापासून एक क्षण राहू शकतील, तुमच्याशिवाय एक क्षण राहू शकतील? हे लॉजिक जे आहे, हे लॉजिक भौतिक जगामध्ये लागू होत असेल तर आध्यात्मिक जगामध्ये का लागू नाही होणार? इथे देखील ज्यावर तुमचं प्रेम बसलेलं आहे, ज्यावर तुमची आसक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीशिवाय, त्या वस्तूशिवाय तुम्ही एक क्षण राहू शकत नाही. नाही ती व्यक्ती तुमच्याशिवाय एक क्षण राहू शकते, होते की नाही? त्याला बॉलिवूडमध्ये प्रेम म्हणतात. हे लॉजिक जर असेल तर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर त्याच प्रकारची प्रेम, त्याच प्रकारची भक्ती, त्याच प्रकारचं चिंतन मनन तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. 24 तास एक क्षण भगवंतांपासून वेगळं राहायची इच्छा नसली पाहिजे, मग भगवंत पण तुमच्यापासून एक क्षण देखील वेगळं राहत नाही. सगळी समजायला किती सिंपल आहे, का बरं समजत नाही? कारण तुम्हाला असं नाही केलं तरी चालतंय. तुमचं घर सांभाळा, तुमचं बिझनेस सांभाळा, सगळं करत करत फक्त हे मी दिलेला मंत्र तेवढा म्हणा, महिन्याला मंत्राचे पैसे पाठवत राहा, असे हे सांगणारे जास्त झालेत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये हेच असुर आहेत, बाकी कोणी असुर नाही. भागवतमच्या महात्म्यामध्ये दिलेला आहे, जेव्हा भक्ती देवी रडत असते ना, की कलियुगामध्ये भक्ती कुठे गेली,
वाढत का नाही? हम्म. तर तिथं नारद मुनी येऊन भक्ती देवीला सांगतात, थांब मी शोधून काढतो तुला तुझं उत्तर. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमुळे भूमीचा भार वाढतो. बरोबर आहे ना? आजच्या दिवशी नाही, आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले, परंतु एक याचा बॅकग्राऊंड काय आहे? भूमीचा भार वाढलेला, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमुळे भूमीचा भार वाढलेला. मग भूमी देवी ब्रह्माजींकडे गेली. ब्रह्माजी भूमी देवीला सगळ्यांना घेऊन विष्णूंकडे गेले, तक्रार केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, मी स्वतः येतो. आणि आजच्या दिवशी ते आले. नारद मुनी भक्ती देवीला समजावून सांगतात की कलियुगामध्ये भूमीचे भार वाढवणारे कोण असतील तर ते फक्त आणि फक्त ढोंगी साधू आहेत, ढोंगी भक्त आहेत. जे लोक अंधाधुंदपणे आसुरी प्रवृत्तीचं काम करतात, इंडस्ट्री काढून, त्यांच्याही पेक्षा डेंजरस आहेत हे ढोंगी साधू, ढोंगी भक्त. यांचा विनाश केला करणे म्हणजे भगवंतांची सेवा आहे. प्रभुपाद देखील सांगतात, यांचा विनाश करणे भगवंतांची सेवा आहे. त्यामुळे जो ढोंगी साधू आहे तो तुम्हाला बिलकुल कधी सांगणार नाही 24 तास भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे, कारण ते तुम्हालाच आवडत नाही. त्यामुळे जो साधू तुम्हाला असं सांगणार तो साधू तुम्हाला आवडणार नाही. हे लॉजिक आहे. परंतु शांतपणे बसून विचार केला तर तुमच्या पण लक्षात येईल की एक प्रेयसी आपल्या प्रियकरापासून एक क्षण राहू शकत नाही, तसंच तो प्रियकर आपल्या प्रेयसीपासून एक क्षणही वेगळं राहू शकत नाही. हेच नातं आहे भगवंतांचं आणि भक्ताचं. त्या नात्याच्या परमोच्च कोटीच्या प्रेमाच्या स्टेजला जर तुम्ही पोहोचला तर तुम्हाला भक्त म्हणायचं, नसेल तर कसं भक्त म्हणता येईल? हो की नाही? ज्याप्रमाणे शुद्ध भक्त भगवंतांव्यतिरिक्त इतर काही जाणत नाही, त्याप्रमाणे भगवंतही आपल्या अनन्य भक्ता व्यतिरिक्त इतर काही जाणत नाही. दुनियाभरचं ज्ञान आहे आपल्याला, भगवंतांच्या प्रेमाबद्दल ज्ञान नाही. शुद्ध भक्ताला भगवंतांचं प्रेम सोडून दुसरं काही ऐकायचं पण नसतं, समजावून पण घ्यायचं नसतं. खूप वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट परिस्थिती आहे. हे थर्ड क्लास ढोंगी साधू आहेत, ढोंगी बाबा बुवा, ढोंगी भक्त आहेत ना, यांच्यामुळे जेवढं नुकसान होत आहे तेवढं नुकसान कोणामुळेच होत नाही. ज्याप्रमाणे शुद्ध भक्त भगवंतांव्यतिरिक्त इतर काही जाणत नाही, काही जाणायची त्याला इच्छाच नसते, त्यालाच भक्त म्हणतात. आज अशी परिस्थिती आहे की ज्यांची ब्राह्मण दीक्षा झालेली आहे त्यांची मुलं पण शाळेला जातात. काय शिकायचंय शाळेत जाऊन? खूप वाईट वाटतं मला. आम्ही आता इथे आज जन्माष्टमीच्या दिवशी एक नाटक बसवलंय माताजी लोकांनी अथक परिश्रम करून. किती 12, 13, 14, 15 कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये. मग चारित्रिकम 12 आणि 13, बरोबर काय? 15 कॅरेक्टर आहेत. 15-20 दिवस झालं, महिना झालं प्रॅक्टिस करतायत. प्रॅक्टिसला जो कोणी येत नाही त्याची एकच कारण आहे, मी बघतोय, कंटिन्युअसली बघतोय. काय प्रॉब्लेम आहे? शाळा आहे, परीक्षा आहे, टेन्शनच टेन्शन. सगळ्या मुली आहेत, 2च मुलं आहेत, त्या दोन मुलांनी ब्राह्मणाचा रोल केलेला आहे. मी त्यांना काल म्हटलं, अरे ब्राह्मणाचा रोल केलाय, पूर्ण मुंडन करा, शेंडी वेंडी ठेवा, मस्तपैकी शिका, ब्राह्मण दिसाल. 5वी 6वीची मुलं आहेत, 6वी 7वीची. त्या मुलं तयार आहेत दोघं, पण त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा तयार नाहीत. त्यांची आजी म्हणते शाळेत काय म्हणतील याला. आजीची ब्राह्मण दीक्षा झाली बरं का. ती आजी म्हणते शाळेत काय म्हणतील याला.
काल संध्याकाळी मी विचार करत होतो, या लहान मुलांवरती किती प्रेशर टेन्शन दिलंय आपण. एक म्हणते सोमवारी परीक्षा आहे, एक म्हणते हे आहे, एक म्हणते ते आहे. विनाकारण टेन्शन. ज्या वयामध्ये मस्तपैकी हिंडलं पाहिजे, फिरलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेत डान्स केला पाहिजे, मज्जा केली पाहिजे, कायम टेन्शन असतं यांना. परीक्षा 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 परीक्षा. आणि आजकाल तर परीक्षा वाढलेत का काय मला समजत नाही आपल्यापेक्षा. आमच्या वेळेला एवढ्या परीक्षा नव्हत्या. उठसूट परीक्षा असते. सोमवारी पेपर आहे, शनिवारी पेपर आहे. काय जाणायचं एवढं आपल्याला? काय काय आणि जाणून करणार काय तुम्ही? तुम्हाला तुम्हाला जेन्युअनली तुम्हाला असं वाटतंय की तुमचा मुलगा न्यूक्लिअर फिजिसिस्ट होईल, तुमची मुलगी न्यूक्लिअर सायन्स मध्ये काहीतरी फिजिसिस्ट वगैरे होईल, नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये, मेडिकल सायन्स मध्ये रिसर्च करेल? जरी तेवढी केपेबल असला तरी काय फरक पडणार आहे या जगावरती, तिच्या आयुष्यावरती आणि तुमच्या आयुष्यामध्ये? काय फरक पडणार आहे? प्रभुपाद म्हणतात, ज्याप्रमाणे शुद्ध भक्त भगवंतांव्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही, काहीच माहिती नाही त्याला, बेचा पाडा पण येत नाही. असेच एक भक्त आले होते पुण्यावरून आमच्या घरी एकदा. सणाला म्हणाले, बेचा पाडा येतो तुला? सणा म्हणाले, नाही येत. येतो. नाही मग काय काय विचारत होते? कितीपर्यंत पाडा येतो असं काहीतरी चाललेलं. मग दिवसभर तीच चर्चा. तुम्ही मुलांना बेचा पाडा शिकवला नाही? 8 पर्यंतच पाडे येतात, 12 पर्यंतच येतात, 13चा पाडा नाही, 20 पर्यंत तरी पाडे आले पाहिजेत. काय तीर मारला तुम्ही 20 पर्यंत पाडे शिकून? उलट ज्याला हे सगळं येतं तो पुन्हा जन्म घ्यायची तयारी करतोय, बस दुसरं काही नाही. शुद्ध भक्त भगवंतांव्यतिरिक्त इतर काही जाणत नाही. हे हरिपाठ करणारे पण आले आले काय म्हणत असतात पहिल्यांदा? पहिलं वाक्य क्रिश, हरिपाठ करणारे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पास किती जणांना कळतंय माहिती नाही. तुकाराम महाराज वगैरे सगळे म्हणतात, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. काय इंटरेस्टच नाही याच्यामध्ये. ज्ञान नाही, पुराण नाही, वेद नाही, मला काहीच काहीच नको आहे. फक्त भगवंतांविषयी ज्ञान पाहिजे. एवढं करायची इच्छा नाही आपली, बाकी सगळं करायची इच्छा आहे. शुद्ध भक्त भगवंतांव्यतिरिक्त इतर काही जाणत नाही, त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या अनन्य भक्तांव्यतिरिक्त इतर काही जाणत नाही. म्हणूनच तर अर्जुनचे ड्रायव्हर बनायला तयार झाले भगवंत, आहे की नाही? बस आपल्या भक्ताला जे पाहिजे ते करायला तयार असतात भगवंत. अख्ख्या ब्रह्मांडाची ज्याला चिंता आहे पालन पोषणाची, एक ब्रह्मांड नाही, असे अनगिनित ब्रह्मांड आहे, त्याचं सगळ्याचं पालन पोषण करायचं, प्रत्येक जीवाची व्यवस्था करायची. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, वायू, अग्नी, जल, सगळं 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 मॅनेजमेंट करायचंय. ते सगळं सोडून आपल्या मित्राचे ड्रायव्हर बनायला आलेत. का? काय गरज होती भगवंतांना? जो भगवंतांवर अनन्य प्रेम करतो त्याला भगवंत देखील तिथून सोडून जात नाही, तिथेच बसतात. स्वयंभू म्हणूनची हीच वस्तुस्थिती ध्रुव महाराजां स्वयंभू म्हणून हीच वस्तुस्थिती ध्रुव महाराजांसमोर मांडली. तू स्वतःला एक शुद्ध भक्त आहेस इतकेच नव्हे तर तू भगवंतांच्या सर्व शुद्ध भक्तांकडून मान्यता मिळवलेली आहेस. तुझे आचरण सदैव इतके आदर्श असले पाहिजे की इतरांनी त्यापासून धडे घेतले पाहिजेत. खूप मोठी जबाबदारी असते भक्त होणे, हो नाही?
अशा परिस्थितीत तू इतक्या निरपराध यक्षांना ठार मारावेस हे मोठे आश्चर्यच आहे. भगवंत अर्जुनाला पण भगवद्गीतेत हेच सांगतात की तू माझा भक्त आहेस, तुझं आचरण लोक बघून शिकणार आहे, तू नुसता भक्त नाहीस, तू एक राजा पण आहेस. यद यद आचरती श्रेष्ठास तत् देवेतरो जन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 13वा आणि 14वा श्लोक आपण उद्या वाचूया. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे 13व्या 14व्या श्लोकात सांगितलेलं. भक्त कसा वागल्याने भगवंत संतुष्ट होतात आणि भगवंतांना संतुष्ट करणे हेच भक्ताचं एकमेव कर्तव्य आहे. हरे कृष्ण. बघा हे सगळे ही भागवतम जेव्हा आपण वाचन श्रवण करत असतो ना, तेव्हा काही काही ठिकाणी विसरून जायचं की हे ध्रुव महाराजांनी म्हणूयातली चर्चा चालू आहे, ध्रुव महाराजांना हे सगळं सांगण्यात येत आहे. आपण असं समजायचं की आपल्यालाच सांगितलं जाते. आपण कथेकडे कथा म्हणून फक्त बघतो, एक इतिहास म्हणून बघतो, कथा नाही इतिहास. बोध काहीच घेत नाही. असं झालं नसलं पाहिजे. हरे कृष्ण. कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आनंदाचा दिवस आहे. कोण कोण येणार आहे? हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आज आपण जन्माष्टमी साजरी करतोय आणि काही लोकांनी काल साजरी केली, तर या दोन्ही मधला फरक समजून सांगा प्रभूजी, का आज करायचं? हरे कृष्ण. हे कंटिन्युअसली हे प्रत्येक उत्सव तिथी एकादशी बद्दल हे वर्षानुवर्ष मी हेच ऐकतोय. आता काय याच्याबद्दल चर्चा करायची? इट्स काइंड ऑफ युजलेस ऍक्च्युली. हे प्रभुपादांनी थोडंफार ऍक्युरेट करायला सांगितलं, म्हणून आपली तिथी मोस्ट ऑफ द टाइम पुढच्या दिवशी असते किंवा आदल्या दिवशी कधी नसते, पुढच्या दिवशीच मोस्टली असते. पण हे असंच चालू आहे. एकादशीला पण असंच केलं जातं. कॅलेंडर मध्ये जरी तुम्ही बघितलं तरी आज अष्टमी आहे, काल सप्तमी होती. बऱ्याचदा असं होतं की कधी कधी एकाच दिवशी सप्तमी अष्टमी दोन्ही येतात, परंतु कॅलेंडरमध्ये, अगदी हिंदू कॅलेंडरमध्ये देखील, ज्याला आपण काल निर्णय महालक्ष्मी वगैरे म्हणतो, त्याच्यामध्ये देखील लिहिताना तीच तिथी लिहिली जाते जी मॅक्झिमम आहे. सुरुवात होते अष्टमीची, तिथी ह्या चंद्राच्या कलेवर ठरवले जातात. सूर्योदय सूर्यास्तावर ठरवले जात नाहीत. आणि चंद्राची कला ही 15 दिवसातून एकदा बदलत असते, परंतु ते 15 दिवस एक्झॅक्टली सूर्याचे 15 दिवस नसतात. आणि हे सगळ्याचं ज्ञान असणाऱ्यांनी कॅलेंडर बनवलं पाहिजे. परंतु जे महालक्ष्मी काल निर्णय वगैरे असतात, हे कुठून तरी एका ठिकाणून कॉपी पेस्ट करतात सगळे कॅलेंडर.
सनातन कॅलेंडर वगैरे. परंतु त्यांच्या कॅलेंडरमध्ये जरी तुम्ही बघितलं, त्यांच्या कॅलेंडरमध्ये देखील, कुठल्याही कॅलेंडरमध्ये, हिंदू कॅलेंडरमध्ये देखील जी तिथी मोठी असते ती लिहिली जाते. कधी कधी सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी येत असतील, परंतु सप्तमी खूप छोटी असेल त्या दिवशी, अष्टमी लगेच सुरू होत असेल, तर लिहिताना कॅलेंडरमध्ये अष्टमी लिहितात, सप्तमी लिहित नाहीत. बऱ्याचदा असं होतं बघा. दशमी नंतर डायरेक्ट द्वादशी येते, त्याच दिवशी मग एकादशी साजरी केली जाते. तर त्याच्या मागे कारण असतं. तर मला पण हे एक्झॅक्टली कधी कळालं नाही आणि समजावून घ्यायची इच्छा पण नाही माझी, की ज्या तिथीला हे परत सूर्याशी त्याचा संबंध जोडला जातो. चंद्राने तिथी बदलते, परंतु त्या तिथीला सूर्योदय जास्त मिळत असेल तर त्या दिवशी ती तिथे समजली जाते. असं काहीतरी लॉजिक असतं त्याचं. त्या लॉजिक प्रमाणे प्रभुपादांनी सांगितलं की त्या लॉजिक प्रमाणे सगळ्यात तिथी तुम्ही तयार करून वैष्णव कॅलेंडर वेगळं तयार करा. का? कारण जगभर भक्त होते. सेम टू सेम चंद्र इथे जो चंद्रोदय आणि चंद्रास्त जो असतो तो इथे आहे, तो लॉस एंजेलिस मध्ये नाही असू शकत. आणि मग ते लॉजिक जेव्हा ते कम्प्युटराइज केलं काही भक्तांनी, ते लॉजिक लावल्यानंतर असं लक्षात आलं की जो चंद्रोदय कलकत्त्यामध्ये आहे तो मुंबईत नाही. कारण कलकत्ता मुंबईमध्ये देखील कित्येक रेखांशाचा फरक आहे. अक्षांश का रेखांश, इंग्लिश मध्ये काय म्हणतात, लॅटिट्यूडला, मराठीत काय म्हणतात, लॅटिट्यूड, रेखांश. त्या रेखांशाप्रमाणे कॅल्क्युलेट करून वैष्णव कॅलेंडर मध्ये दिलेलं असतं की एक्झॅक्ट तिथी कुठल्या दिवशी येते. आणि मग हिंदू कॅलेंडर जे बनवतात ते एवढ्या डिटेल मध्ये जात नाहीत. जे एकाने मुंबईत बनवलेलं असतं तोच दिल्लीमध्ये वापरतो, तोच कलकत्त्यामध्ये वापरतो. म्हणजे आणि ओरिजिनली बनवलेलं असतं त्याचं कदाचित बरोबर असेल, अष्टमी कालच असेल असेल, परंतु आपल्या ठिकाणी आज आहे, कारण चंद्रोदय चंद्रास्ताचं टायमिंग बदलतं. हे सगळं कन्सिडर करून केलेलं असतं. आणि तसं बघायला गेलं तर मगाशी मी म्हणालो की मी हे सगळं वाचलेलं ऍक्च्युली, पण माझ्या लक्षात नाही एक्झॅक्टली कसं असते. कारण याच्यात इंटरेस्ट घेऊन काही उपयोगाचं नाही. तुम्ही काल करा, आज करा, काय फरक पडणार आहे. भगवंतांचा जन्म कुठे ना कुठेतरी रोज होतच आहे. उत्सव हे एक आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असते, एक संधी असते स्वतःची भक्ती वाढवण्यासाठी आणि भक्तीचा प्रचार करण्यासाठी. बस मग आपल्या आचार्यांनी जे घालून दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण करत राहायचं. हे डिटेलमध्ये जाऊन विचार पण करायचा नाही. तुम्ही काल जरी केला तरी काही फरक पडत नाही, आज केला तरी काही फरक पडत नाही. कारण प्रभुपादांनी आपल्याला रिच्युअलिस्टिक व्हायलाच सांगितलेलं नाही. हे मेन लक्षात ठेवा, रिच्युअलिस्टिक आपल्याला व्हायचंच नाही. काल संध्याकाळीच मला एकाने मेसेज पाठवलेला की जन्माष्टमीच्या दिवशी उपवास धरायचं महात्म्य काय असतं, सेम टू सेम एकादशी महात्म्य सारखं. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर महाराजांना सांगितलं, काय ते त्यात लिहिलेलं, कित्येक लाखो करोडो यज्ञ केल्याचं फळ मिळतं, हे मिळतं, ते मिळतं. कोणाला मिळवायचंय? त्यांनी मिळवावं जाऊन. कोणाला मिळवायचंय? धार्मिकता विदाउट फिलॉसॉफी जस्ट सेंटिमेंटलिझम. मग असे लोक अॅक्युरेटली बघत असतात, अरे काल उपवास केला आज केलं नाही, चुकलं की मग तुझं सगळं. हा प्रॉब्लेम झाला. आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे? आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. 20 करोड, हा बघा
ऐसी ही जन्माष्टमी व्रत की महिमा, ऐसी है जन्माष्टमी व्रत की महिमा। भगवान श्री कृष्ण युधिष्ठिर जी को कहते हैं 20 करोड़ एकादशी व्रतों के समान अकेला श्री कृष्ण जन्माष्टमी व्रत है। जन्माष्टमी उपवास उद्या शनिवारी आहे, त्या मेसेज मध्ये लिहिले। असाच कर्मकांड, असाच रिच्युअलिस्टिक, अशीच रिच्युअलिस्टिक गोष्ट लोक कार्तिक महिन्याचं पण करतात। आता हे किती चुकीचं आहे बघा। शास्त्र सगळीकडे सांगतं की भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला भगवंतांचा जन्म झाला, परंतु हिंदू कॅलेंडर मध्ये अजून भाद्रपदच सुरू झाला नाही का? झाला? त्यांची कॅलेंडर अमावस्या टू अमावस्या असते। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून खाली अमावस्या अमावस्या असते आणि नॉर्थ मध्ये सगळं पौर्णिमा करतो। नॉर्थ आता दिल्लीतले जी नॉन डिवोटी पण आहेत नॉर्थ मध्ये ते सगळे 16ला जातात। कॅलेंडर थोडं महालक्ष्मी अमावस्या। इट्स सो कॉम्प्लिकेटेड। तसंच आपण कार्तिक महिन्याचा बाऊ करतो, कार्तिक महिन्यात हे केलं पाहिजे, कार्तिक महिन्यात ते केलं पाहिजे। प्रभुपाद एक दिवस चिडले आणि म्हणाले तुम्ही भक्त आहात, तुम्ही हे रोज केलं पाहिजे, नुसतं कार्तिक महिन्यात नाही, रोज केलं पाहिजे। 3 वेळा कार्तिक महिन्यात सुरू झाला की आपल्याला मेसेज येतात कार्तिक महिन्यात 3 वेळा स्नान केलं पाहिजे, तुळशी प्रदक्षिणा केली पाहिजे, 16 पेक्षा जास्त 20 माळा जप केलं पाहिजे, कार्तिक महिन्यामध्ये धाम यात्रा केली पाहिजे, कार्तिक महिन्यामध्ये वैष्णव अपराध केला नसला पाहिजे, कार्तिक महिन्यामध्ये गोसेवा केली पाहिजे, कार्तिक महिन्यामध्ये भगवत सेवा वैष्णव सेवा केली पाहिजे। प्रभुपाद एक दिवस चिडल्याने म्हणाले तुम्ही रोज केलं पाहिजे, भक्ताचं हे रोजचं काम असतं। मग हे कशाला सांगितलंय? प्रभुपाद म्हणाले हे नवीन भक्तांना आकर्षित करून घेण्यासाठी सांगितलं। तसंच आहे आपलं काय, भगवंतांप्रती प्रेम वाढवण्याची एक संधी आहे, तुम्ही ती संधी काल घ्या, नाही तर आज घ्या, काय फरक पडतो? नाही काल का परवा मी एक, हे खूप अति झाले आणि हे इंटरनेट असल्यामुळे जास्त झाले। पूर्वीच्या युगात इंटरनेट होतं, कोण काय विचार करत होतं? गावातला ब्राह्मण सांगेल त्या दिवशी करत होते, हो की नाही? इंटरनेटमुळे सगळा घोळ झालाय। कालच मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात तर एक आय थिंक हेच सांगत होते, प्रेमानंद बाबा सांगत होते 15 ऑगस्टला आहे का 16 ऑगस्टला आहे ही त्यांची चर्चा चालली होती। 17 त्यात नव्हतंच, तर 15 ऑगस्ट कुठनं काय आलं त्याच्यामध्ये मला काही कळलं नाही। ठीक आहे, 16 आणि 16ला आहे का 17ला ही एक चर्चा, 15ला आहे का 16ला आहे, 15 घातलं त्याच्यामध्ये। नाही, त्यांचं असं आता जशी चर्चा चालली आहे ना की अष्टमीचा उपवास 16ला करायचा का 17ला, तसं ते चर्चा करत होते अष्टमीचा उपवास 15ला करायचा का 16ला। असं आहे का? मला वाटलं 16 का 17, 16ला 17ला नंदोत्सव आपण साजरा। इट इज सो कन्फ्युजिंग। त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं ऍक्च्युअली की 15लाच केलं पाहिजे म्हणून। काय काय समजलं प्रभूजी तुम्हाला? मला तर काय समजलं। हो प्रभूजी, मी पण खूप दिवसापासून या प्रश्नाला संघर्ष करतोय, परंतु आता आम्ही घरी साजरे करायचा निर्णय घेतला ना, ते परत कॉन्ट्रोवर्सी चालू झाली, आज करायचं का उद्या उपवास करायचा। समजून सांगितलं तरी पण बरेचसे लोकांच्या लक्षात येत नाही, आणि मग म्हणून तुमच्याकडून थोडं सांगितलं ऐकतात। हरे कृष्ण, धन्यवाद। अरे ते आजकाल आपल्याला मोबाईल वरती ऍप मिळतो वैष्णव कॅलेंडर म्हणून, पण आम्ही जेव्हा भक्तीत आलो होतो तेव्हा मोबाईल वगैरे भानगड नव्हती। प्रभुपादांच्या एका शिष्यानी ऍप्लिकेशन हे सॉफ्टवेअर बनवलेलं जी-कॅल म्हणून, आम्ही जी-कॅल वापरायचो। माझ्याकडे आहे अजून ते कम्प्युटरवरती जी-कॅल,
त्याच्यामध्ये खूप डिटेल्स आहेत, एक्झॅक्ट डिटेल्स आहेत. असं म्हणजे अगदी ॲक्युरेटली काढलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे ते वापरायला अवघड आहे. त्याच्यामध्ये असे लोकेशन वगैरे टाकावं लागतं, अक्षांश रेखांश वगैरे टाकावं लागतं. परंतु वैष्णव कॅलेंडर जे आपण वापरतो, कुठले आता खूप सारे ऍप आहेत वैष्णव कॅलेंडरचे, 10-15 ऍप असतील. कुठलेही वापरा, त्याच्यामध्ये कुठे चूक नाहीये, कारण सगळेजण हेच सॉफ्टवेअर वापरतात कॅल्क्युलेट करायला. त्यामुळे वैष्णव कॅलेंडर प्रमाणे करा, बिनधास्तपणे विचार न करता, टेन्शन घेऊ नका. आणि एनिवे आपल्याला टेन्शन घ्यायचंच नाहीये. काय आज चुकला उद्या करा उपवास, सगळं सेमच आहे. हरे कृष्ण. घरी बसू नका, कुठेतरी जावा उत्सव साजरा करायला. घरी जरी केला तरी काही हरकत नाही, घरी मोठ्याने करा. काही काही लोकांना असं वाटतं की कुठे जायचं आता, प्रभूजी सांगतात बोगस भक्त आहेत. भगवंत तर आहेत तिथे मंदिरामध्ये, भगवंतांचा उत्सव आहे, जायचं आपण. किंवा घरी साजरा करायचा मोठ्याने. बऱ्याच मारवाडी कुटुंबांमध्ये घरी केलं जातं, तुम्हाला माहिती नाही. मारवाडी घरामध्ये गेला ना तुम्ही, जे भगवंत श्रीकृष्णाचे भक्त आहेत, ते आपापल्या घरात मस्त करतात. पूर्ण घर सजवतात, पाळणा सजवतात, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतात, फुलं हे ते आणतात, बस स्वतःच्या घरामध्ये. तेवढेच आजूबाजूच्या नातेवाईकांना बोलवतात, मोठमोठ्याने कीर्तन करतात, जप करतात. नो प्रॉब्लेम. भाव महत्वाचा असतो. साजरा केला पाहिजे, साजरा न करता बसू नका. लहान मुलांसाठी खूप गरजेचं असते. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.